सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन वर्ग आणि तसेच माझ्या पालकांनो आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बाल विद्यार्थी मित्रांनो, आज महिला दिन. तसं पाहायला गेलं तर महिला दिन उद्या आहे, परंतु काही कारणास्तव आपण आज महिला दिन आनंदाने या शाळेमध्ये साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ती जन्माला येत असताना सोबत घेऊन येत असते प्रेम आणि माया. ती जन्माला येत असताना सोबत घेऊन येत असते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. कुठल्याच स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. कधी मुलगी तर कधी पत्नी तर कधी आई होत असते. कधी मुलगी तर कधी पत्नी तर कधी आई होत असते. कधी मुलगी तर कधी पत्नी तर कधी आई होत असते. सासर आणि माहेर जोडणारी स्त्री एक ज्योत असते. स्त्री एक ज्योत असते. आज महिला दिन. आदि शक्ती तू, प्रभूची भक्ती तू. आदि शक्ती तू, प्रभूची भक्ती तू. झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू. झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू. प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू. प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आणि आजच्या युगाची प्रगती तू. आजच्या युगाची प्रगती तू. मायबाप, आज महिला दिन आणि आज महिला दिनानिमित्त सर्व स्त्रियांचा उदो केला जाईल. स्टेटस ठेवले जातील. पण तसं पाहायला गेलं ना तर महिलांचं आयुष्य कसं ना जसं बैल पोळ्यासारखं असतं. त्या बैलाला कसं ना एकच दिवस त्याची स्वच्छतेने पूजा केली जाते. त्याला स्वच्छ धुतल्या जातं. त्याची एकच दिवस पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून मात्र त्याला राबवलं जातं. तसंच काहीतरी महिलांचं झालेलं आहे आणि स्त्रियांना जन्म देण्यासाठी सुद्धा आजकाल लोक मागे पुढे पाहायला लागलेली आहे. काय म्हणते ती मुलगी, काय म्हणते ती मुलगी. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नको पंती विजवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पंती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार ग. माझ्याची मुकल्या कानाला तुझी बुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्यापायी नको पंती विजवू आई. नको पंती विजवू आई. सावित्रीबाई झाशीची राणी जिजाऊ राजमाता. सावित्रीबाई झाशीची राणी जिजाऊ राजमाता. आपण त्यांचे नावेच घेतो फक्त येता जाता. फक्त आणि फक्त येता जाता. पण मुली ऐक ना, आज तुला त्यांचा वाण घ्यायचंय. थोडं का होईना तुला त्यांच्यासारखं व्हायचंय. थोडं का होईना तुला त्यांच्यासारखं व्हायचंय. तीच ढाल, तीच तलवार, तीच जबाबदारी तुला घ्यायची आहे. तीच ढाल, तीच तलवार, तीच जबाबदारी तुला घ्यायची आहे. तुझ्यात मला शेळी नाही तर वाघीण मला पाहायची आहे. तुझ्यात मला शेळी नाही तर वाघीण मला पाहायची आहे. थकून भाकून स्वतःमध्ये फक्त अडकून नाही राहायचंय. थकून भाकून स्वतःमध्ये फक्त अडकून नाही राहायचंय. आणि जे झालं ते झालं. आता नव्यानं उभं राहायचंय. आता नव्यानं उभं राहायचंय. कित्येक रूपे तुझी असती, कित्येक रूपे तुझी असती. त्यात प्रेमाचा कळस तू. कित्येक रूपे तुझी असती. त्यात प्रेमाचा कळस तू. प्राणवायू कुटुंबात येई तीच मंगल तुळस तू. तीच मंगल तुळस तू. अरे नारी ही शोभा असते नराची. नारी ही शक्ती असते नराची. स्त्रीचं एक जीवन असतं. तिला सुद्धा एक आयुष्य असतं. स्त्री म्हणजे मनुष्य असते. तिला सुद्धा आयुष्य असते. अरे तुडवली तर नागिन असते आणि खवळली तर वाघीण असते. तुडवली तर नागिन असते आणि खवळली तर वाघीण असते. मायबाप, मग एवढं सामर्थ्य आपल्यासारख्या स्त्रीमध्ये, एवढं सामर्थ्य आपल्या स्त्रीमध्ये आहे. मग तुमची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या लेकरांना चांगले संस्कार देणं. मायबाप,
आपल्या लेकरांना चांगले संस्कार देणं. बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा जिजाऊ साहेबांचं नाव घेतलं जायचं. बघा जंगलामध्ये एक नंबर लाकूड त्याला साग म्हणतात. जंगलामध्ये एक नंबर लाकूड त्याला साग म्हणतात. सापामध्ये विषारी जातीच्या सापाला नाग म्हणतात. आणि ज्याने लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा जिजामातेचं नाव आलं का तर तेवढी त्यांनी त्याला शिक्षण दिलं. छत्रपतींना संस्कार दिले. त्यांनी पालन पोषण सुद्धा केलं. मायबाप छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा काही फुकट नाही घडले. अहो वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. बघा नवे तर 16व्या वर्षी माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी लिहिली. 16व्या वर्षामध्ये माझ्या स्वामी विवेकानंदांनी भारत यात्रा केली. आणि आताचे काट्टे पाहायला गेले ना मायबाप 16 वर्षाचे तर गल्ली न हिंडणं आणि माय बापाला उलटून बोलणं याशिवाय त्यांना काही दुसरं येतच नाही. मायबाप याशिवाय त्यांना दुसरं काही येतच नाही. म्हणून त्यांना संस्कार लावणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना संस्कार लावणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि ऐका जिजाऊ मातेची कथा जीवनामध्ये कितीतरी सोसवल्या तिनं व्यथा. पण छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरी आणि गाथा. म्हणूनच त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि छत्रपतींना जन्म देणारी संस्कार देणारी त्यांचं पालन पोषण करणारी ती होती तेव्हाची माता. पण आताची माता स्वयंपाक बनवते व्हॉट्सअप पाहता. मग मुलगा घालतो छातडात लाथा. मग म्हणती पिकला माझा माथा. काय करू मी आता. ही झाली आताची माता. मग मायबाप लेकरांना चांगले संस्कार द्यायचे असतील त्यांच्यामध्ये नवं परिवर्तन घडून यावं असं तुम्हाला वाटत असेल ना मायबाप तर रामकृष्ण हे नामाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गीता भागवताचा स्पर्श राहू द्या तुमच्या तळ हाताच्या बोटाला. आळंदीचे ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. म्हणून मायबाप त्यांना संस्कार द्या. अरे आपल्या जीवनातली आपली पहिली गुरु जर कोण असेल ना तर ती म्हणजे आई आहे. मातृदेवो भव आणि मग नंतर पितृदेवो भव. बघा आईला देवता मानलं जातं का तर ती स्त्री एक नारी शक्ती आहे. बघा आपल्या लेकरांना चांगले संस्कार देणं ही आपली जबाबदारी आहे. आपलं कर्तव्य आहे. आणि लेकराने जेव्हा दारू केली ना आपल्या मोठ्या मुलाने तर घरी आल्यानंतर रात्री वास कुणाला येतो. आईला येतो. बापाला येत नाही. पण ती आई त्याचे गुन्हे झाकत येते. आणि जेव्हा तो मुलगा मोठा होतो आणि त्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो मग तिला कळतं नाही मी तेव्हा त्याला दाबलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा त्याला चांगली शिक्षण दिलं असतं. तेव्हा त्याला चांगलं संस्कार दिला असता तर बरं झालं असतं. की आई असा विचार करते. परंतु वेळ निघून गेल्यावरती काही फायदा नाहीये. अहो संस्कार देणं मुलांना चांगले संस्कार देणं ही काळाची गरज आहे. बघा ही काळाची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे मुलांना चांगले संस्कार नाही दिले ना तर मोठ्यापणी त्यांमध्ये काय परिवर्तन होते हे आपण विचार सुद्धा केलेला नाहीये. आणि मुलांसाठी पैसा कमवून ठेवण्यापेक्षा त्यांच्याकरता संस्कार कमवा. आणि फ्लॅटचे फ्लॅट घेऊन ठेवण्यापेक्षा त्यांच्यासाठी इस्टेटी कमवून ठेवण्यापेक्षा गाड्याच्या गाड्या घेऊन ठेवण्यापेक्षा बंगल्याचे बंगले घेऊन ठेवण्यापेक्षा त्यांच्यासाठी संस्कार कमवा. मायबाप त्यांच्यासाठी संस्कार कमवा. ज्या माय मावल्यांनी ज्या आई वडिलांनी फक्त लेकरांकरता पैसे गाडी इस्टेट धन दौलत बंगला कमवला ना तर ते आपल्याला वृद्धाश्रमामध्ये पाहायला भेटतात. मायबाप ते आपल्याला वृद्धाश्रमामध्ये पाहायला भेटतात. तुमची मुलगी या नात्याने तुम्हाला सांगते की आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या. मायबाप एवढीच तुमच्या चरणाजवळ प्रार्थना करते. आज सुद्धा माझी आई मला सांगत असते राधा अरे तू कितीही मोठी झाली तुला या जीवनामध्ये फाटेल म्हटलं तरी चालेल परंतु कुणी आजपर्यंत वाटेल म्हटलं नाही पाहिजे. राधा तुला आजपर्यंत कुणी वाटलेलं म्हटलं नाही पाहिजे. माझी आई आज सुद्धा मला सांगते कारण संस्कार हा जीवनातील खरा दागिना आहे.
संस्कार हा माणसाच्या जीवनातील खरा दागिना आहे बघा, खरा दागिना आहे. एक वेळचा प्रसंग असा होता, एका मायमाऊलीचं लग्न झालेल्या मायमाऊलीला एक छोटासा मुलगा होता आणि काही दिवसानंतर तिचा पती मरण पावला. तो मुलगा मोठा झाला. तो मुलगा पहिल्या वर्गामध्ये गेला आणि त्याने एका मुलाची पेन्सिल चोरून आणली आणि आपल्या आईला म्हटलं, आई बघते का मी पेन्सिल चोरून आणली. आई काहीच म्हटली नाही हो, आई काहीच म्हटली नाही. आई म्हणे जाऊ दे म्हणे बाळा, तुला कामात येईल, ठेव म्हणे सांभाळून. त्या मुलानं तसंच ठेवलं. मग त्याला सवय लागली. त्या मुलानं दुसऱ्या वर्गामध्ये गेल्यानंतर एका मुलाचा कंपासच चोरून आणला आणि आईला दाखवला, आई बघते का मी कंपास चोरून आणला. आई काहीच म्हटली नाही हो, आई काहीच म्हटली नाही. आणि त्याला सवय लागता लागता तो इतका मोठा दरोडेखोर झाला, इतका मोठा चोर झाला. अहो तालुक्यात सोडा, जिल्ह्यात सोडा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा चोर झाला. आणि नंतर त्याने खूप मोठा गुन्हा केला तर पोलिसांनी त्याला पकडला आणि फाशीची सजा देण्यात आली. तेव्हा त्याला शेवटची इच्छा विचारली गेली. इकडे लक्ष द्या, शेवटची इच्छा विचारली गेली तर त्याने सांगितलं, मला माझ्या आईला भेटायचंय. त्याने काय सांगितलं, मला माझ्या आईला भेटायचंय. तर जे वकील होते, पोलीस होते, त्यांनी सर्वांनी सांगितलं की याच्या आईला बोलवा. आईला बोलवलं गेलं, आईला समोर उभं केलं आणि आईला समोर उभं करताच त्याने आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि आईच्या दोन कानाखाली दिले. तर मग तो वकील म्हणतात, अरे मूर्खा म्हणे, तू जीवनभर चोरी केली, जीवनभर कधी पुण्य केलं नाही, जीवनभर तू पाप केलं आणि शेवटी जाताना सुद्धा आपल्या आईच्या तोंडात मारतोय. तो मुलगा डसा रडला, म्हणाला, साहेब ही जशी मी माझ्या आईच्या गालात मारली ना, तशीच चापट जर मी पहिली पेन्सिल चोरताना माझ्या आईने माझ्या गालात मारली असती ना, तर ही वेळ आज माझ्यावरती आली नसती. या सर्व कारणाला कारणीभूत म्हणजे माझी आई आहे. या सर्व कारणाला कारणीभूत म्हणजे माझी आई आहे. बघा, म्हणून माय मावलांनो, आपल्या लेकरांना संस्कार द्या. बघा, आपल्या लेकरांना संस्कार द्या. आपण नारी शक्ती आहोत. आपण काय करू शकत नाही माय मावलांनो, आपण काय करू शकत नाही. आपण अशक्य सुद्धा शक्य करून दाखवू शकतो. आपण अशक्य सुद्धा शक्य करून दाखवू शकतो. म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या, एवढीच तुमच्या चरणाजवळ प्रार्थना करते. आणि माझ्या बहिणी भावांनो, मी सुद्धा तुमच्या एवढीच आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्या एवढेच आहे. तुम्हाला सुद्धा विनंती करते. आणि आपण या आयुष्यामध्ये किती मोठे झाले, आपण आयुष्यामध्ये किती मोठे झाले, किती सुशिक्षित झाले, किती एज्युकेटेड झालो, किती मोठे झालो, परंतु आम्हाला घरातली आई आणि घरातला बाप जर आली आणि रावठळ वाटत असेल ना, तर आमच्या त्या सुशिक्षितपणाला काहीही किंमत नाही. आमच्या त्या सुशिक्षितपणाला काहीही किंमत नाही. लाखो करोडचा बंगला कमवा, लाखो करोडच्या गाड्या घेऊन ठेवा, पण तुमच्या घरात जर आई वडील नसतील ना, तर तुमच्या त्या घराला किंमत नाही बरं का, तुमच्या त्या घराला किंमत नाही. आणि कारण ती आई अशी असते, आणि तुमचं वय 50 ते 60 वर्षाचं असेल आणि घरामध्ये 75-80 वर्षाची म्हातारी माय जिवंत असेल ना, तुम्ही कधीही घरी जा. अहो रात्री तुम्ही घरी जा आणि त्या रात्री जर तुम्ही घरी गेलात ना, म्हातारी आई झोपत नाही, दारामध्ये उभी राहून आपल्या लेकराला पहिलाच प्रश्न करते, बाळा जेवलास का रे तू? अरे कोण विचारतो तुम्हाला? 10 रुपयासाठी सुद्धा कोणी विचारत नाही. अरे आज प्रत्येक गोष्टीमध्ये व्याज आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याच आईच्या प्रेमाला व्याज लागलं नाही बरं का. आजपर्यंत कुठल्याच आईच्या प्रेमाला व्याज लागलं नाही. आणि तिचं मातृत्व सांगत असताना डोळे डगडगून येतात, तिचं मातृत्व सांगत असताना डोळे पाणावून येतात. परंतु या समाजात आज सुद्धा मी अशी लोक पाहिलेली आहे, अहो त्या आईचं सांगू नका हो, त्या वडिलांचं सांगू नका, आम्ही त्यांचं भरपूर काही ऐकलंय, आम्हाला त्यांचं ऐकण्याची इच्छा सुद्धा नाही. अरे हा जन्म काय वेड्या, हा जन्म काय, असा जन्म तरी त्या आई वडिलांची महती आपण सांगित राहिलो तरी सुद्धा कमी पडतील, एवढं महत्व त्या आई वडिलांचं असतं. म्हणून आपण कितीही मोठे झालो ना माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, आपण कितीही मोठे झालो आणि आपल्या बापाची मान कधी खाली जाईल असं कधी वागू नका. तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अरे हाडाची काळी रक्ताचं पाणी तो बाप आपल्यासाठी करतो, हाडाची काळी रक्ताचं पाणी तो बाप आपल्यासाठी करतो. बाप काबाड कष्ट करतो, बाप
हातावरती उभा राहिला काय. गुडघे टरकू लागले, पाय दुखू लागले आणि अशाच वेळेला त्या बापानं त्या मुलाला सहज जाता जाता म्हणावं, दादा, अरे दादा, माझे पाय खूप दुखू लागले रे, माझे गुडघे टरकू लागले, अरे झोप नाही रे, डोळ्यांना 4 दिवस झाले झोप नाही, येताना 4 गोळ्या दुखणं बंद व्हायचे, आणशील काय. मुलाच्या हातामध्ये डबा आहे, मुलाला तोच डबा घ्यावा आणि काळ दिशी भिंतीवरती मारून फेकावा आणि लगेच बोलून जातो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. आपण म्हणतो काय केलं तुम्ही आमच्यासाठी, आणि या बापानं हाडाची काडी रक्ताचं पाणी आपल्यासाठी केलं, बापाला काबाड कष्ट केले, बाप उभा राहिला, आणि त्याच बापाला जर आपण म्हणत असू की आपण काय, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, दुर्दैव आहे महाराज या महाराष्ट्राचं, दुर्दैव आहे. आणि एक बाप 4 पोरांना सांभाळतो, हाडाची काडी रक्ताचं पाणी, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून एक बाप 4 पोरांना सांभाळतो, परंतु ते 4 पोरं मिळून एका बापाला सांभाळू शकत नाही, हे दुर्दैव आहे महाराज. अरे लहानपणी लेकरं रडायची की ती आई माझी आहे माझी आहे माझी आहे म्हणून. अरे लहानपणी लहान मुलं म्हणायची की ती आई माझी आहे माझी आहे माझी आहे म्हणून, आणि मोठं झाल्यानंतर तीच लेकरं म्हणतात, जा ही आई तुझी आहे तुझी आहे तुझी आहे म्हणून, ही आई तुझी आहे तुझी आहे तुझी आहे म्हणून. अरे काय अपराध केलाय माझ्या आईनं. अरे आई घराचा पाया, आई घराचा कळस असतो तर बाप घराचा पाया असतो, आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. अरे आई घराचा कळस असतो, परंतु तो कळस उभा करण्यासाठी स्वतःला जमिनीत काढून घेणारा मात्र तो बाप असतो. आई समईतली ज्योत आहे, सर्वांना दिसते, सर्वांना प्रकाशित करते, परंतु ती ज्योत प्रकाशित करण्यासाठी तापावं मात्र त्या समईला लागतं. कधीतरी त्या समईला स्पर्श करा, 4 दिशी चटका बसतो, तेव्हा तो वेदनेचा काहूल मस्तकापर्यंत पोचतो. ती तापलेली समई म्हणजेच माझा बाप आहे. आई मायेचा सागर, चैतन्याची गागर, समृद्धीचा पाझर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असतं. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभारा असतो. आणि आई असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आणि समुद्राची शाही, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी केली ना तरी सुद्धा त्या आईचं महत्व लिहिलं जात नाही. एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकरा बाळांवरती असतं, एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकरा बाळांवरती असतो. आणि आपण त्यांनाच घेऊन म्हणतो की काय केलं तुम्ही माझ्यासाठी, आणि आपल्याला लाज वाटली पाहिजे जराशी. त्या आई वडिलांना आपण म्हणतो की काय केलं तुम्ही आमच्यासाठी. आणि हाडाची काडी रक्ताचं पाणी करून 9 महिने 9 दिवस त्या आईनं आपल्या पोटामध्ये आपल्या लेकरांना वाढवलेलं आहे. आणि आईचे उद्गार सांगायला गेलं ना मायबाप तर दिवस रात्र कमी पडतील. आणि माझी पात्रता नाही आईचे उद्गार सांगण्याची, पण कडू आहे परंतु सत्य आहे मायबाप, कडू आहे परंतु सत्य. इकडे लक्ष द्या. आणि आईचा पहिला उपकार आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल ठेवायला जर जागा कोणी देत असणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल ना तर ती म्हणजे माझी आई आहे मायबाप, ती म्हणजे माझी आई आहे. आणि तिला दुसरा उपकार केला, तिने दिला आम्हाला श्वास. आणि आज सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल जर तुम्ही ठेवलं ना, आईला आणि मुलाला एक गोष्ट जोडली जाते, ती म्हणजे नाळ. आणि 9 महिने 9 दिवस त्या नाडीद्वारे ती आई आपल्या लेकराला अर्ध्या श्वासातला श्वास देत असते. सांगा एवढे उपकार कोण करतं गो आपल्यावरती. त्या आईनं तिसरा उपकार केला, आम्हाला दिलेली हाडे. आणि आजही कुणी वागलं ना सगळं जळतं, मांस जळतं, परंतु ती हाडे काही जळत नाही. जी हाडे जळत नाही तिला म्हणतात अस्थि.